आज मिळून येणार ना घरी, म्हणजे बाकी श्रीखंड विखंड बाकी जे काही करायचं असेल ना ते सगळं करीन ग मी. पण करंजा, घरच्या ज्या करंजा असतात ना त्याची चव बाहेरच्या करंजांना येत नाही ना. आणि आई इतक्या सुंदर करते तुझ्या करंजा. दिवाळीला पाठवले होते आमच्याकडे, त्याची चव अजून आहे. तर काय करणार, आई नाही म्हणल्यानंतर. अहो आईला यायला आज खूप उशीर होणार आहे. पण बघते नाही नाही कर, तू अभ्यास कर, अभ्यास. काकू मी केल्या असत्या पण अगं बाई तुला येतात का? तू करशील खाज्याच्या करंजा? बाई गो बाई, माझ्या डोक्यावरचं एवढं मोठं ओझं उतरवलंस ना तू. 40 नको ग, कमी नको पडायला, 50 करून ठेव. फार नाही, फक्त 50. Second stage is completely burnt. The empty second stage also gets detached from the satellite. The resulting motion of the satellite depends upon the velocity of the projection given to it. The minimum horizontal velocity of production that must be given to a satellite at a certain height so that it can revolve in a sea. If the velocity of the projection is greater than the critical velocity but less than the escape velocity, अरे कोण आहे रे? मोठ्याने म्युझिक लावताय. नादावली सोकावाली गोरी गौरी गोरी गौरी मांडवा खाली. it says every planet revolves in an elliptical orbit round the sun, with the sun situated at one focus of the ellipse. This law. आता कशी शहाण्या मुलीसारखी वागतेस? वृंदा मॅडम, तुम्हाला काय वाटलं तुमची अक्कल माझ्या पुढे धावेल? अगे टवळे, आता बघते ना मी कसा करतेस अभ्यास. तो कांता चोरगे म्हणतात ग मला. काय मग वृंदा मॅडम, इंजिनियर होणार म्हणे तुम्ही. आधी 12वीची परीक्षा तर धड पास होऊन दाखवा. मोठ्या इंजिनियर बनताय. A rigid body is one whose geometric shape and size remains unchanged under the action of an external force. जगू द्यायची नाही मला. For such a body, the distance between any two particles of the body remains constant. लाईट घालवले म्हटल्यावर करंजा करायचं सोडून अभ्यास करायला लागली की काय? Perfectly rigid. नतद्रष्टच आहे मी. Many bodies can be considered to be rigid for. तो टेप रेकॉर्डर चालू होता? हो, अहो मी त्याच्यावर माझाच आवाज रेकॉर्ड करून रिव्हिजन करत होते. हो का? अगं पण लाईट गेले होते ना? हो माहितीये, म्हणूनच मी तो बॅटरीवर लावला होता. अहो सध्या ना सगळ्यांनाच टेन्शन येत होतं की ताईच्या लग्नाची तयारी आणि माझा अभ्यास एकत्र होईल की नाही. पण हे काम तुम्ही मला दिल्यानंतर ना मला एक सोल्युशन सापडलं. त्याच्याबद्दल थँक्स. जरा धरतेस का? तू एवढे कष्ट केलेस तर तुला एक आपला छोटीशी बक्षीस घ्या. आई ग परमेश्वर, धर ग धर.